हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे असतात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आम्ही गावाकडून नगरला आलो आहोत, कारण सगळे आम्ही गावाकडंच होतो. वहिनी पण गावाला होत्या, आम्ही पण गावाला होतो. आणि मम्मी ते तुम्हाला माहिती होती मुंबईला होती. मुंबईवरून डायरेक्ट मम्मी गावाकडेच गेली होती, त्याच्यामुळे नगरला काही आलीच नाही. तर वहिनी पण तिकडून आल्या होत्या गावाला, कारण जत्रा होती त्याच्यावर पण त्या नगरला गेल्या नाहीत. तर भरपूर असा पसारा झाला होता 8 दिवसात. म्हणजे आपण 8 दिवसात जरी घर साफ नाही केलं एवढं पसारा होतो. आणि मग मम्मी काय केलं, आल्या आल्या सगळं स्वच्छ करायला घेतलं, कारण मम्मीचा पाय दुखतो. तर त्याच्यामुळे मी तिला बोलले नको हे करू, मीच तुला झाडून वगैरे सर्व घेते. भांडे वगैरे काय नव्हते, पण हे जे झाडण्याचं धूळ वगैरे झाली होती ते सगळं खराब झालं होतं. मग मी सगळं स्वच्छ करायला घेतलं. आणि मम्मीचे तरी मध्ये मध्ये चालत होती, ती बोलत होती कुठं किचन साफ कर, कुठं काय कर, हे सगळं ती करत होती. मग मी नंतर कसं आहे, घरात झाडून वगैरे घेतलं ना मग लगेच बरं वाटतं. किती स्वच्छ म्हणजे स्वच्छ होतं घर 8 दिवसानंतर, पण धूळ साठतेच. तर मस्त झाडून वगैरे घेतलं मस्तपैकी सगळं. भांडे वगैरे पण, भांड्यांवर पण धूळ साठली होती. पण मम्मीने म्हटलं जसं नाही का हे होईल, जसं आपण भांडे घेऊ तसं आपण ते घासू म्हटलं, भांड्याचं म्हटलं. आणि मग मम्मी किचन वगैरे साफ करायला लागले. मग मी टेरेसच्या तिथे बसले, कारण मला टेरेस एवढं आवडतं ना, मी तुम्हाला काय सांगते. म्हणजे मला कधी मी घर घेताना पण ह्यांना मत असते आपण टेरेसचं घर घेऊया, गॅलरीतलं घर घेऊया, व्ह्यू बघूया. कारण मला एक खूप आवडतं. म्हणजे मला घर घेताना मी तेच विचार केला होता की मला तसंच घर घ्यायचं. आणि मला आवडतं मला म्हणजे पर्सनली गॅलरीत उभं राहायला वगैरे, बघायला बाहेरचं वातावरण वगैरे. तर माहेरी आले ते सती. आणि मला ना 4 भिंतीच्या आत राहायला अजिबात नाही आवडत. आता जे घर घेतले त्याच्यात फक्त आता नाही का हे नाही दिसत आहे, समोर बिल्डिंगच दिसते, काहीच दिसत नाही, फक्त आता विमान जाताना दिसतंय. तर मग इथं कसं मम्मीच्या इकडं मोकळं वातावरण आहे, सगळं दिसतं. टेरेसमध्ये उभं राहिलं की सगळं दिसतं. तर मग सगळं साफसफाई गॅलरी वगैरे सर्व झाडली. आणि मम्मी मग हे करत होती, किचन वगैरे साफ करत होती. काय बनवायचे स्पेशल? चालली बाई बिर्याणीची तयारी. बिर्याणी बनवती. इकडे मी चिकन टाकले शिजायला. आज मम्मीची आजची बिर्याणी. चिकन टाकलं, ही सगळं चिराचारी करून ठेवली, मसाला तयार करून ठेवलाय. पेशेरी पुढे आणल्या. अजून माझा अवतार बघा, केस नाही केले, काय नाही. सकाळ धुवून चालल्यावर घरातले राडा झाला होता. हा एक नाही मसाला. त्याच्यानंतर हे तांदूळ घेतलेले. चिकट नाही मम्मी, हे वेगळेच तांदूळ दिसत. हे साधीच येतं, बाजारला निवडी फुकतात ती. फुकते ना. तर तो बोल, म्हणलं होता भाऊ बोलला होता का तांदूळांना? नाही, त्याची नाही, ते हीच छान होती. ती दुसरी लई होती. तर लय भांडे खराब करायचे नाही. तर आता चालली बिर्याणीची तयारी. मटण शिजाय घातले ताईनी, आणि आता ही पण तयारी केलेली. तर छानपैकी अशी बिर्याणी चाललेली. तर आता डायरेक्ट संगती शिजाय टाकू येतात तांदूळ. आता बघ बाई तुझ्या हिशोबाने, मी नाही काय करू शकत. आता मी तर रोजच बिर्याणी बनवते का. आल्या वासी मम्मी कर तुझ्या हाताने. ते थोडा मसाला आणलाय गावाकडून, तो मसाला बरं. ते माझ्या बॅग मध्ये येतो मसाला. तर बरं. गावी ताईच्या पप्पाने मसाला केलेला होता यात्रेसाठी, खूप छान आहे, खूप सुंदर, एकदम साध्या पद्धतीचा. तरी बोलले 800-900 रुपये त्या मसाल्याला खर्च आला. तर आम्हाला पण त्यांनी थोडा मसाला दिलेला आहे, रुपाली साईडला पण दिलेला आहे. माझं साईडलाच ठेवून दे. तुझा ठेव बाई साईडला, तुझ्या पप्पाने तुझ्यासाठी दिलेला. आणि मग आणलेला आहे आता थोडा. तर हा तो मसाला वापरणार आहे. कशी काय करती? पाडू नको माझं मोबाईल. तोडू नको माझा चष्मा. इथं काय बनतंय आई? बिर्याणी. चाललंय बाई बिर्याणीची तयारी. किती छान. सारखं ना मधून. तर काय तर मम्मी झाडू मारती. काय करते मम्मी? झाडू मारते का? कपडे धुवायचे.
लावायचे. हम्म. मम्मा आईला पण दाखवते थांब. हे झाडू आणलाय पहिले तर पावलं म्हणून. किती घाण झाडू झालंय हे. बघ कसा झालाय. मला काल झाडता पण नव्हता येत होता. हा ना बा. झाडू आता घेऊन ये आपण. झाडू खराब झाले, दिवस झाले खराब झाले. कुठं तू तिथं जाणं होत नाही. आता इथे कसं आहे आउटसाईडला राहतो ना, तुम्हाला सांगते बाजारच नाही जवळ जाऊन लगेच घेऊन मम्मा टॉर्च बाजारात दिसते. बाजारात जावं लागतं. टॉर्च दिसतंय लई. लई जास्त टॉर्च दिसते बाहेरून. सारखं पाणी प्यायचंय, खायचंय, शिशूला जायचंय, एवढंच आहे. बघ ना. झालंय ताई. काय मसाला. काय झालं मम्मा? बघ झालं. चल बघ. कोणते त्याचा चहा बनवाय मला मम्मी. अगं किती आणलंय हे सोयाबीन, त्याला आवडतं. उडदाची डाळ आणायची. कशी डाळ आणायची? काय आहे? साखर? तांदूळ तांदूळ कोणचा? कुपनाचा? कोकणात ना तरी तो कोकणात कशाला आणा? तांदूळ होते ना. धन पत्नी में खोबरं आणलं. पानी का गिलास लाकर विलायची आपल्याला आणावं लागलं. हो रहा पुरणपोळ्याच्याच मनानेच आणले. आपण सांगितलं का तू सांगितलं होतं? म्हणलं होतं ना. काय बोलली? पोळ्या बनवायच्या. 2-4 बूंद पानी आपके पैर में दे दें। बोलो। तर हा आमचा जारणा आमच्या शेजारच्या आधीचे जे शेजारचे होते ना ते घेऊन गेले होते. मग त्यांनी आणून दिलं. तर मग मी काय केलं, दुसऱ्या दिवशी त्याला एकदम मस्त स्वच्छ घातला. कारण पाणी भरायला काय नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलं, घासून वगैरे स्वच्छ ठेवलं, किचन वगैरे साफ केलं. तर भांडे वगैरे मग जसे होते तसे मी घातले. तर हे जारणा पाण्याचं मम्मीला म्हणजे आम्ही त्यावेळेस जारचंच पाणी घ्यायचो ना, पण ते जारवाले तर बंद झाले म्हणून जार असंच राहिला होता. मग तो आमच्याकडेच आहे सध्या. मग मस्तपैकी त्याला घासला वगैरे स्वच्छ आणि हे केलं, सगळं म्हणजे धुवून काढला स्वच्छपैकी. कारण पाणी भरायचं होतं सध्या तरी, म्हणजे नाही का आल्या आल्या आपण काही तयारी करतो, पाणी वगैरे स्वच्छ भरायचं, हांडे वगैरे घासायचे, असं आपण गावाकडून आल्यावर करत असतो. आता इथं काही टेन्शनच नाही, तुम्हाला सांगते. इथं 24 तास पाणी आहे आपल्या इथं. वरती कॉक चालू केला की लगेच पाणी आहे. आणि पहिलं कसं आपल्या ते जुन्या घरीले टेन्शन असायचं, पाणी भरायचं, पाणी दिवसाआड सुटायचं, कधी सुटतच नसायचं. कधी 8 दिवसात म्हणजे 8 दिवसाचं पाणी आपल्याला एकदाच भरून ठेवायचं, कारण कधीच पाणी सुटायचं नाही. आणि ते प्यायचंच पाणी नाही तर वापरायचं पाण्याचं पण तेवढंच टेन्शन होतं. अजिबात पाणी वापरायला पण नसायचं. इथं कसं आता बोरचं पाणी वगैरे आहे तर काय नाही वाटत आहे. तर भरपूर अशी कमेंट करते ते वहिनी कुठे, वहिनी कुठे. वहिनी आहेत त्यांच्या माहेर, तर त्या लवकरच येणार आहे. तर सांगन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या.